नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओज येत नव्हते, कारण मित्रांनो इलेक्शन्स ड्युटी असल्यामुळे त्यामुळे व्हिडिओ प्रॉपरली पद्धतीनं अपलोड करणं हे मित्रांनो शक्य नसल्यामुळे आपल्या चॅनलवर कसलेही लेक्चर्स आपण कंटिन्यूली घेण्यात आले नव्हते. तर मित्रांनो, आता जे आहे इलेक्शन्स ड्युटीज थोडक्यात ऑफ झालेले आहेत आमचे, त्यामुळे आता परत आपल्या चॅनलवर रेग्युलरली सर्व काही आता व्हिडिओ लेक्चर्स येणारे असतील, ज्यामध्ये मित्रांनो सर्व परीक्षांचे जेवढे काही अपडेट आहे ते देखील तुम्हाला आता उद्यापासून रेग्युलरली दिले जाणारे आहे. जसं की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण वारंवार सांगत होतो की 10 जूनपासून जे काही आरोग्य विभागाच्या उर्वरित एक्झाम्स आहेत ते होणारे असतील. त्यासोबत आदिवासी विभाग व जे DFSL आहे, जे वैद्यकीय संचालन आहे, त्याची देखील परीक्षा आणि जे आपले DMER जे एक्झाम होते त्याचे देखील वेळापत्रक कधीपर्यंत येईल या संदर्भातचा आता व्हिडिओ एक डिटेल आपण उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. परंतु मित्रांनो, जे सध्याला जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जे की मित्रांनो नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्फत मित्रांनो थोडक्यामध्ये परीक्षेच्या निकालासंदर्भात एक सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तारीख देखील 21 मे 2024 म्हणजे की नेमकं 2 तासापूर्वी ही जी आहे अपडेट देण्यात आलेली आहे. तर काय आहे अपडेट आपण पाहूया. तर यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की नगर परिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशाने सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची गुणतालिका म्हणजे की आन्सर की दिनांक 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद प्रशासन संचालनाच्या संस्थेला प्रसिद्ध केली होती, जे की त्यांची आन्सर की जी आहे वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली, जी की आपण सर्वांनी चेक देखील केलेली होती TCS द्वारेची. त्यानंतरचा पुढचा मुद्दा असं त्यांनी म्हटलेला आहे की तदनंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता आदर्श आचारसंहिता दिनांक 16 मार्च 2024च्या रोजी तात्काळ लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात असणार आहे. म्हणजे की 5 जूनपर्यंत ही सर्व काही प्रक्रिया म्हणजे की आचारसंहितेची ही जी आहे ती चालू असणारी आहे. 5 जूनच्या नंतरच म्हणजे की 6-7 जूनला सर्व काही व्यवहार जो की सुरळीत होणारा असेल. जसं की आपल्याला माहिती आहे, आचारसंहितेच्या वेळेस सर्व काही महत्त्वपूर्ण हक्क हे निवडणूक आयोगाकडे असतात. त्यामुळे जे आहे थोडक्यात प्रत्येक गोष्टीसाठी निवडणूक आयोगाकडून परमिशन्स घ्याव्या लागत असतात. हे तर आपल्याला फॉर्मॅलिटी आहे, माहितीच असते. परंतु 5 जून नंतर सर्व काही सुरळीत होईल, ज्याचे अधिकार त्याच्या हातामध्ये येतात. त्यामुळे जो काही डिपार्टमेंट्स आहेत ते स्वपद्धतीने जे आहे त्यांच्या हिशोबानुसार ते विचार करू शकतात. त्यानंतर म्हटलं आहे की भारत निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023च्या प्रारूप निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरिता आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. म्हणजेच की 5 जूनच्या नंतर जे आहे जे काही उर्वरित टाइम टेबल आपण जर एक्सपेक्टेड केलं थोडक्यात 15 जूनपर्यंत, तर 15 जूनपर्यंत या 10 दिवसामध्ये जे काही प्रारूप व निवड याद्या आहेत ते सर्व काही आता जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे, जी की नगर परिषद संचालनाची त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे की अपलोड करण्यात येईल असं जे आहे या ठिकाणी या लेटेस्ट अपडेटद्वारे सांगण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, जेवढे काही उर्वरित आपले एक्झाम्स आहेत, जे की आदिवासी विभाग असो, जसे की DMR असो किंवा DFSL असो किंवा आदिवासी विभाग असो, यांचं देखील आता वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. म्हणून जर तुम्ही तुमचा अभ्यास जर थांबवला असाल मागील 1 महिन्यापासून, तर परत तुम्ही रिस्टार्ट करा मित्रांनो. कारण का येणाऱ्या काळामध्ये जसं की TCS द्वारे जेवढ्या काही एक्झाम्स घेण्यात येणार असतील त्यांचं तुम्हाला परीक्षा वेळापत्रक पाहायला मिळेल. परंतु ज्या काही IPS द्वारे परीक्षा घेण्यात येणार असतात, म्हणजे थोडक्यात आरोग्य विभागाची जिल्हा परिषद आरोग्य विभाग, तर त्यांच्यामध्ये मात्र तुम्हाला थोडक्यामध्ये वेळापत्रक येणार नाही. डायरेक्टली तुमचे 5 दिवस अगोदर म्हणा किंवा 7 दिवस अगोदर म्हणा तुम्हाला डायरेक्टली त्याचे ॲडमिट कार्ड जे आहेत मिळणारे असतील, जे की डाउनलोड करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही पहिलेच अलर्ट राहा. आतापासून तुम्ही अभ्यासाला लागा मित्रांनो, जेणेकरून परीक्षेच्या वेळेमध्ये तुमचा टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित होणार असेल व अभ्यास पण परिपूर्ण होणारा असेल. तर मित्रांनो, आता रेग्युलरली आपले लेक्चर देखील येणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला अभ्यासामध्ये भरपूर मदत होणारी असेल. तर पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. आणि मित्रांनो, पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब, लाईक आणि मित्रांनो फॉलो करा विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.